सामाजिक जीवनात काम करतोय, पण मी किशोर भाऊ सारखा माझ्या गुरुवाड्याला मिळालेलं आहे। मी त्यांचे परत एकदा आभार मानतो। किशोर भाऊ, तुमची जी भूमिका आहे ही माझ्या मते मराठ्यासाठी आहे। महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण आहे, फक्त आरक्षण नाहीये ना तर तुम्हाला मला नाहीये। आणि ही गोष्ट मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठा समाजाने हवं होतं, पण हळूहळू आरक्षण कुठेतरी वेगळ्या मार्गाला चाललं म्हणून आम्ही भूमिका घेतली। आम्ही कोणाच्या विरोधात नाही, आम्हाला आमच्या धर्माला आमच्या जातीला न्याय द्यायचा म्हणून आम्ही उभं राहिलो। मित्रांनो, आज तुम्ही एवढे मराठवाड्यातून एकत्र होऊन आलाय, आम्ही तुम्हाला एक शब्द देतो की मराठ्याला आरक्षण मिळेल। आणि ह्या ताई आज उपोषण करतात 3 दिवसापासून, पण प्रशासनाने यांची दखल नाही घेतली। प्रशासनाला मुख्यमंत्री शिंदे साहेब व गृहमंत्री यांना मी जाहीरपणे हे करतो की साहेब लवकरात लवकर हा मराठा आरक्षण मराठवाड्यामधला जे ह्या ताई उपोषणाला बसल्यात तर हा प्रश्न निकाली काढा नसता आंबेडकरी जनमोर्चा ही महाराष्ट्रामध्ये यांच्यासोबत पाठीशी आहे आणि आम्ही पण असं आंदोलन करू। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आजच्या या शुभप्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीमध्ये आजचा हा जो मोर्चा आहे आदरणीय मोबाईल वाले आगे माझ्या ये मोबाईल वाले मागे सर घेतात बरं प्रेम चेक करा चल मागो आपण मागो चला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।